हिंगनघाट शहर के पास बोरगांव नांदगांव स्थित एक गोदाम में 26 अप्रैल की सुबह अचानक आग लग गई। अनुमान है कि आग से करोड़ों रुपए का नुकसान हुआ है। आग पर काबू पाने का कार्य अब भी जारी है। देखते ही देखते आग ने भीषण रूप धारण कर लिया और पूरे गोदाम को अपनी चपेट में ले लिया। आग पर काबू पाने के लिए कृषि उपज बाजार समिति और हिंगनघाट नगर परिषद सहित अन्य स्थानों से अग्निशमन दल को बुलाया गया है। इस जगह शांति इंटरप्राइजेस के विजय अग्रवाल इनका, लक्ष्मीकांत डागा इनके गोडाउन में सरकी का माल रखा हुआ था। नगर परिषद दमकल प्रमुख गौरव गारनार और सुनील डोरस के मार्गदर्शन में अभी आग बुझाने का काम जारी है और आग को नियंत्रण में लाने के प्रयास शुरू है। तहसीलदार योगेश शिंदे परिस्थिति पे ध्यान रखे हुए हैं। हिंगणघाटच्या नांदगाव बोरगाव येथे असलेल्या शांती इंडस्ट्रीज विजय अग्रवाल यांच्या त्या गोडाऊन होता लक्ष्मीकांत डागा यांचे गोडाऊन होते। ते शांती इंडस्ट्रीजचा मोठ्या प्रमाणात जो माल ठेवलेला होता जे आहे सकाळी 3 ते 4 वाजतापासून ही आग लागली आहे। अनेक जे दमकल जे पाहू शकता तुम्ही दृश्यांमध्ये आरवी, पुलगाव, राळेगाव असे जिल्ह्यातले जेवढे दमकल आहे ते सगळे दमकल जे आहे इथे जे आग विझवण्याचं काम जे युद्धस्तरावर हे काम सुरू आहे। जवळपास 3 वाजतापासून ही आग लागली पण अजूनही आग आटोक्यात नाही आली। दमकल कर्मचारी आहेत जे दमकल कर्मचारी आहेत ते आग विझवण्याचा मोठा प्रयत्न इथं सुरू आहे। सकाळी 3 वाजतापासून लागलेली आग जे अजूनही आटोक्यात नाही आली। दृश्यांमध्ये पाहू शकता मोठ्या प्रमाणात इथे जे सरकी ठेवली होती, हा गोडाऊन मोठं गोडाऊन होतं। जवळपास हजारो क्विंटल जे सरकी ठेवली होती, या सरकीच्या गोडाऊनलाच आग लागली होती। या सरकीच्या गोडाऊनला आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आग मोठी झाली होती पण ती आग अजूनही विझल्या गेलेली नाही आहे। तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता मोठ्या प्रमाणात जे आग आहे विझवण्याचं काम दमकल विभागामार्फत सकाळी 3 वाजतापासून सुरू आहे। तुम्ही पाहू शकता हे पुलगावची डिफेन्सची दमकल गाडी आहे। या दमकल गाडीमुळे जे आहे आग विझवण्याचं काम सुरू आहे। तर अनेक दमकल गाड्या ज्या आहे आपलं दमकल पाणी भरण्यासाठी गेलेले आहे। इकडे तुम्ही पाहू शकता दृश्यांमध्ये राळेगाव नगरपंचायतची गाडीसुद्धा इथे आली आहे। जिल्ह्यातल्या ज्या दमकल स्टेशन असतात तिथल्या मोठ्या गाड्या इथे बोलवलेल्या आहे। एकूणच आग अजूनही नियंत्रणात आली नाही। मोठ्या प्रमाणात आग जी आहे इथं सुरू आहे। डिफेन्सचे जे आहे अधिकारी आहे निकम साहेब आहे हे सुद्धा सकाळपासून जे 3 वाजतापासून डिफेन्सचे गाडीचे जे इंचार्ज आहे त्यांचे मुझे बताइए आग लगी आप कब से आए हो, आग पे अभी नियंत्रण नहीं मिला है, क्या बोलेगी? ये आग रात को 3 बजे लगी है। रात को 3 बजे आग लगने के बाद में सबसे पहला TFF यहाँ पे हिंगनघाट फायर सर्विस का आया, महानगर पालिका का। उसके बाद हमको हमारे एडम अफसर ने आज 1:30 बजे कॉल दिया दोपहर को और आज हम लोग यहाँ पे 2:40 को पहुँचे। यहाँ पे कम से कम अभी 5 TFF काम कर रहे हैं। ये कॉटन सीड की आग है। कॉटन सीड की आग इतनी जल्दी बुझती नहीं है, वो सेग्रीगेशन करके JCPs लगा के बुझानी पड़ती है, इसलिए इसको टाइम लग रहा है। क्या अनुमान है ये आग जो लगी है बड़े प्रमाण में लगी है, आप सेग्रीगेशन करने के बाद में आग कब नियंत्रण में आएंगे? नहीं, ये पूरा माल जब सेग्रीगेशन हो जाएगा तभी नियंत्रण में आएगी। और तब तक ये आग चलती रहेंगी ऐसा लगता है? बिल्कुल चलती रहेंगी। ये आपकी तरफ से ये फायर ब्रिगेड जो भी है अनेक जगह क्या है, क्या उपाय योजना शुरू है? इसको कूलिंग के लिए पानी मार रहे हैं हम। जैसे जैसे पानी मारेंगे वैसे वैसे वो जो माल रहेगा वो सेग्रीगेशन होगा, गाड़ी से बाहर जाएगा और आग बुझेगी। एकूणच जे विजय निकम होते पुलगावच्या डिफेन्स सर्व्हिसचे जे अग्निशामक दलाचे प्रमुख होते त्यांनी याच्याबद्दल माहिती दिली। आग कशी विझवली जाणार, आग कशी कमी होणार या संदर्भात सविस्तर माहिती यांनी दिलेली आहे। तहसील कार्यालयाचे जे तहसीलदार होते ते सुद्धा आले आहे, पण तहसील कार्यालयाचे जे कर्मचारी आहेत ते सुद्धा आगीच्या वेळेपासून इथे आहे। काय सांगणार दादा तुम्ही, आगीच्या वेळेपासून इथे आहे, किती वाजतापासून आग लागली होती, काय बोलणार? आग 3:15 लागली होती इथे। त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर ब्रिगेडचे पूर्ण कर्मचारी, तहसील कार्यालयाचे मुन्नालाल भालावी साहेब आणि योगेश शिंदे साहेब माझ्यासोबत फोनवर संपर्कामध्ये आहे। आकाश अवतारे सर ते पण माझ्यासोबत संपर्कामध्ये आहे। कांबळे साहेब नायब तहसीलदार ते मला सांगा, या आगीमध्ये मोठं नुकसान झालं आहे, लाखो क्विंटल जे आहे सरकी जळल्या गेली ना, करोडोचं नुकसान आहे। ह्या आग अजूनही नियंत्रणात आहे, काय म्हणणं आहे दमकल विभागाचं, काय म्हणणं आहे आग कधी नियंत्रणात येईल असं म्हणतात? आग आता ते सायंकाळपर्यंत नियंत्रणात येऊन जाईल तशी आग अर्धी आग नियंत्रणात आली आहे आणि त्यामुळे आता हे अग्निशामक डिपार्टमेंटचे लोक काम करत आहेत।
एकूणच जे तहसील कार्यालयाचे जे अधिकारी होते त्यांचे जे अधिकारी होते त्या कर्मचारी इथे आहे, सतत जे आहे अधिकाऱ्याच्या संपर्कात आहे आणि आगीचं जे माहिती आहे अधिकारी पण घेत आहे सतत. जे तहसील विभाग आहे सुद्धा ह्या आगीवर नियंत्रण ठेवून आहे, त्यांनी सुद्धा या आगीबद्दल माहिती दिलेली आहे. या नांदगाव बोरगाव ते शांती इंडस्ट्रीज विजय अग्रवाल यांच्या गोडाऊन यांच्या जो माल ठेवला होता लक्ष्मीकांत डागा यांच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे सकाळी 3 वाजता जे मोठी आग लागली आहे. सगळ्यात पहिले जर कुठली गाडी आली असेल तर हिंगणघाट नगरपालिका आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे दमकल गाड्यांनी इथे आगीवर नियंत्रण मिळवण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. आपल्याबरोबर जे आहे हिंगणघाट नगरपालिकेचे दमकल प्रमुख आहे, त्यांच्याशी आपण बातचीत. मला सांगा सर, ही आग किती वाजता लागली, काय बोला? ही आपली सकाळी आग 3 वाजता लागली. आपल्याला 3 वाजता कॉल मिळालेला आहे आणि 3 वाजतापासून आपला प्रयत्न सुरू आहे आग विझवण्याचा आणि नियर अबाउट आता 50% तरी आपण ही आग कव्हर केलेली आहे. मला सांगा, अजूनही आगीवर नियंत्रण नाही झालं, मोठ्या प्रमाणात आग सुरूच आहे? हो, ते आता नियंत्रण कसं आहे की कापसाची आग अशी असते की त्यावर किती पाणी मारलं ती शांत झाल्यावर पुन्हा ती भडकत असते आणि तो आपल्याला सेग्रिगेशन करणं आवश्यक आहे. त्यामुळे जेवढं सेग्रिगेशनला वेळ लागेल तेवढीच आग विझवायला वेळ लागेल. आगीच्या दरम्यान सेग्रिगेशन होईल का सर? मोठ्या प्रमाणात आग बघा, हे आपण सेग्रिगेशन करणं चालू आहे आपलं. आपण जो माल आहे ओला करून तो डंपर किंवा ट्रक द्वारे आपण. मला सांगा सर, आपल्या हिंगणघाट नगरपालिका आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सोडल्यात आणखी किती दमकल गाड्या इथे आल्या होत्या? आपल्याकडे आता एक पुलगाव डेपोची गाडी आलेली आहे, त्यानंतर सेलू नगरपंचायतची गाडी आलेली आहे, आर्वीची, यवतमाळ जिल्ह्यातली कोणती राळेगावची, सिंधी, वरोरा नाही देवळी. मला सांगा, या आगीमध्ये जे नुकसान आहे सरकीचं म्हणा किंवा जे मालकाचं नुकसान, किती प्रमाणात मोठं नुकसान असतं? ते नुकसान आता आपण सांगता येणार नाही. आता ते कसं की जो त्यांचा किती स्टॉक होता काय होता ते डॉक्युमेंटेशन आहे, ते सगळ्या गोष्टी. प्रारंभिक जो आहे आगीचा अंदाज कशामुळे लागली काय सध्या तर दिसून आलं नाही. एकदा वरची जी हाय टेन्शन लाईन गेलेली आहे त्याच्या स्पार्कमुळे लागण्याची शक्यता असू शकते. अजूनही आग जी आहे नियंत्रणात नाही आली. आग किती वेळात अजून नियंत्रणात येईल असं वाटते आपल्याला? आता प्रयत्न सुरू आहे आपल्या आगीचा. आता किती वेळ लागेल आता ते काय नियंत्रणात काय अवधी किती वेळ लागेल? मोठ्या प्रमाणात तरी रात्रीपर्यंत होऊन जाईल. 1 दिवस लागेलच, म्हणजे तरी 8-10 तास अजून लागेल. एकूणच हिंगणघाट नगरपंचायतचे दमकल प्रमुख जे होते त्यांच्याकडून आपण माहिती घेतली आगी संदर्भात. जवळपास 3 वाजताच्या दरम्यान हे आग लागली. तेव्हा सगळ्यात आधी नगरपालिका हिंगणघाट आणि कृषी उत्पन्न बाजार समिती या दोन्ही दमकल विभागांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा बराच प्रयत्न केला. त्याच्यानंतर ही आग आटोक्यात नाही आली, पण बऱ्याच प्रमाणात कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नगरपालिका हिंगणघाटच्या दमकल जे होते दमकल दस्ता होता त्यांनी मोठ्या प्रमाणात आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. अजूनही आग नियंत्रणात नाही आली, पण संध्याकाळपर्यंत आग जी आहे नियंत्रणात येण्याची शक्यता वर्तवलेली आहे. हिंगणघाटच्या नांदगाव बोरगाव येथे सरकी गोडाऊनला मोठी आग लागली. जवळपास सकाळच्या 3 वाजताच्या दरम्यान आग लागली. मोठी आग लागली. सकाळपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे, पण अजूनही आग नियंत्रणात नाही आली. मोठ्या प्रमाणात सगळ्यात आधी जे आहे नगरपालिका हिंगणघाट आणि कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाटच्या दमकल विभागाने या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, पण अजूनही आग जी आहे नियंत्रणात नाही आली. आपण दृश्यांमध्ये पाहू शकता. आताही जे आहे फायर ब्रिगेडचे जे बंब आहे ते आगीवर मारल्या जात आहे, पण आग अजूनही धगधगत आहे. जवळपास हे संध्याकाळपर्यंत आग नियंत्रणात येईल असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, पण अजूनही आग कुठल्याही प्रकारची नियंत्रणात आली नाही. मोठं जे नुकसान आहे अग्रवाल यांचा जो माल ठेवलेला होता सरकीचा, मोठ्या प्रमाणात इथे करोडो रुपयाचं नुकसान झालं आहे. पण प्रारंभिक जे माहिती आहे आग कशामुळे लागली अजूनही काही मिळालं नाही, पण करोडो रुपयाचं नुकसान या आगीमध्ये झालेलं आहे. इन BCN न्यूज़ के लिए हिंगणघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट.